हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मॉम अँड मी. तर कशा आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप मस्त असाल, मजेत असाल, हॅपी असाल. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज मी बनवत आहे ब्रेकफास्ट माझ्यासाठी आणि अक्कूताईसाठी. आजचा ब्रेकफास्ट मी बनवते हे. ॲक्च्युली आज आत्या जरा कामासाठी बाहेर गेल्या असल्यामुळे मी आणि अक्कूताईच दोघीच घरी होतो आणि मुलंसुद्धा शाळेत गेली होती. तर आज मी बनवणार आहे ब्रेकफास्टमध्ये सोयाबीन फ्राय आणि मखाना फ्राय. त्यासाठी सोयाबीन फ्रायसाठी मी कांदा आणि मिरची बारीक कापून घेतली आहे आणि एका पॅनमध्ये टाकली. त्या अगोदर मी सोयाबीन बॉईल करून घेतले होते आणि त्यामध्ये मला आवडीचे मसाले त्या ठिकाणी टाकलेत. तुम्हाला जे आवडतील तुम्ही ते मसाले टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी बरेचसे सॉसेस आहेत ते तुम्ही ॲड करू शकतात, परंतु माझ्यासोबत दीदी पण खाणारी होती त्यामुळे मी सॉस मात्र जास्त ॲड केले नाही. फक्त टमॅटो सॉस टाकला होता लास्टला थोडासा. आणि अशा प्रकारे माझे सोयाबीन फ्राय रेडी झाले. थोडेसे क्रंची त्यांना मी फ्राय करून घेतले, म्हणजे जेणेकरून ते खायला जरा चविष्ट लागतात. आणि हे जरा छोट्या साईजचे सोयाबीन होते त्यामुळे यांची चव जरा छानच राहते. त्यानंतर मी एका पॅनमध्ये थोडंसं तूप घेऊन थोडीशी मखाने फ्राय करून घेतली आहेत यासोबत खाण्यासाठी. मखान्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे शरीरासाठी उत्तम असं खाद्य आहे. त्यांच्यामध्ये क्रंचीनेस येईपर्यंत मी त्यांना हलवते आणि जर सोडले तर ते जळून जातात, त्यामुळे त्यांना कंटिन्यू हलवावे लागतात. टडा! आणि ह्या ठिकाणी माझा ब्रेकफास्ट रेडी झाला आहे आणि मी आता सर्व करायला घेते. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर मी छान सगळं आवरून घेतलं किचन आणि त्यानंतर मग मी मस्त अशी कॉफी बनवली. कॉफी जोपर्यंत उकळते तोपर्यंत मी किचन ओटा पण पूर्ण क्लीन करून घेतला. कॉफी रेडी झाली. मग आम्ही गप्पा मारत छान अशी कॉफी एन्जॉय केली. माझी सगळी कामं पण आवरून झालेली होती. थँक्स फॉर वॉचिंग.